श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उरण इस्लामपूर या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त पतसंस्थेची इस्लामपूर येथे स्वमालकीची दिमागदार इमारत आहे। या इमारतीमध्ये वीज बिल भरणा केंद्र, वॉटर ATM, लॉकर सुविधा, RTGS व NFT सुविधा, प्रशस्त सभागृह, लिफ्टची सुविधा अशा अनेक सुविधा सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना पुरवल्या जातात। दिव्यांग व्यक्तींना पतसंस्थेत प्रवेश करण्यासाठी रॅम्प तयार केला आहे। या रॅम्पवरून दिव्यांग व्यक्तींना सहज व सुलभरित्या प्रवेश करता यावा यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती। याकरता संचालक व प्रधान शाखा प्रमुख दिनेश सबनीस यांनी परिश्रम घेतले आणि जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा यांनी त्यांच्या आव्हानास साथ आणि दाद दिली। जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ सरोजनी कदम यांच्या अमृत हस्ते श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांना व्हीलचेअर व आधाराची काठी प्रदान केली। यावेळी बोलताना सौ कदम म्हणाल्या, शिराळा येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय चौकात अपघाताचे वाढते प्रमाण पाहता त्या ठिकाणी श्री दत्त पतसंस्था आणि जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानाने सुंदर आयलँड तयार करून वाहतुकीत शिस्त लावण्याचा प्रयत्न करू। यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा यांच्या वतीने कार्यवाह सौ रेश्मा पवार आणि युनिट ऑफिसर डॉक्टर सौ सविता नलवडे उपस्थित होत्या। यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा यांच्या वतीने कार्यवाह सौ रेश्मा पवार आणि युनिट ऑफिसर डॉक्टर सौ सविता नलवडे उपस्थित होत्या। पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्राचार्य डॉक्टर PB कुलकर्णी, चेअरमन डॉक्टर श्रीकांत चव्हाण, व्हाईस चेअरमन BT निकम, संचालिका सुनीता कुलकर्णी, प्रधान शाखा प्रमुख दिनेश सबनीस, इस्लामपूर शाखा प्रमुख दिलीप फल्ले, शिराळा शाखा प्रमुख सौ सुगदा महाजन, तागाव शाखा प्रमुख सुमंत महाजन, संचालक सोमाजी कोळेकर, सुभाष खिलारे तसेच प्रभारी कार्यलक्षी संचालक महेश कबाडे, प्रभारी सहाय्यक कार्यलक्षी संचालक संजय विभूते, ऑफिसर नितीन सपाटे, विजय पाटील, सौ मुमताज संदे, दीपक साळवी, संजय सूर्यवंशी, प्रदीप ताटे, संजय भक्ते उपस्थित होते। जायंट्सचे परिवार त्याचे मोठे वरिष्ठ लोक आहेत, त्यांनी आम्हाला याच्यासाठी मदत केली। कोल्हापूरच्या पूनम महाजन म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी मदत केलेली आहे आर्थिक। नंतर आमच्या ग्रुपमधील सदस्य ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी मॅडम यांनी यासाठी थोडी मदत केलेली आहे। तर दिनेश सरांच्यामुळे आमचा हा स्थायी प्रकल्प आज इथं म्हणजे आम्हाला करायला संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचंही धन्यवाद करतेस, पण त्यांचेही मी विशेष धन्यवाद करेन। थँक्यू सर, कारण त्यांनी मला ते सुचवलं की असं असं आहे आणि तुम्ही बघा तुमच्या संस्थेतून होतंय का ते। तर आता तुम्हालाही माहिती आहे शहरामध्ये थोडंसं म्हणजे तसं अडचणच येते, आर्थिक थोडंसं आपल्याला कमी पडतं। तर आमचे जे जायंट्सचे परिवार त्याचे मोठे वरिष्ठ लोक आहेत, त्यांनी आम्हाला याच्यासाठी मदत केली। कोल्हापूरच्या पूनम महाजन म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी मदत केलेली आहे आर्थिक। नंतर आमच्या ग्रुपमधील सदस्य ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी मॅडम यांनी यासाठी थोडी मदत केलेली आहे। तर दिनेश सरांच्यामुळे आमचा हा स्थायी प्रकल्प आज इथं म्हणजे आम्हाला करायला संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचंही धन्यवाद करतेस, पण त्यांचेही मी विशेष धन्यवाद करेन। थँक्यू सर। संस्था धर्मदी जायंट्स ग्रुपचा मला वाटतं बऱ्याचदा तुमचा संबंध सभेच्या निमित्तानं होईना आलेला आहे। दोन्ही संस्थांचं उद्दिष्टच एक आहे की समाजासाठी काहीतरी आपल्या परीने या ठिकाणी मदत करावी। कदाचित आमच्यामधून कोण तुमच्यापर्यंत काहीतरी ह्याचं सुतवाच आला असलं तर काही माहिती नाही, पण तुम्ही योग्य वेळी योग्य ती वस्तू आम्हाला दिलेली आहे। कारण आम्ही आता तो जास्त रॅम्प केलेला आहे, फक्त एकदम जास्त जरा तो स्लोप झालाय, त्याला जरा वेगळ्या पद्धतीने आणखी कमी करता येईल याचा भाग आमच्या या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे दोघांच्या पातळीवरचा विचार हा एकच असल्यामुळे मला वाटतं तुम्ही दिलेली खरोखरच वस्तू ही आमच्या उपयोगाला पण आहे आणि समाजाच्या उपयोगाला, म्हणजे एखादा ग्राहक आमच्याकडे येणाऱ्याला जर त्याचा वापर करता आला आणि ती सेवा आमच्या लोकांनी जर दिली तर निश्चितपणानं तुमचं ध्येय साध्य झाला असं पण म्हणेल आणि ते होणार यात शंका कुठल्याही पद्धतीची नाही। दोन गोष्टी करता तुम्ही मगाशी जे सुतवाच केलं त्याबद्दल निश्चितपणानं आम्ही विचार त्याचा करू, म्हणजे ते कुठल्या माध्यमातून कसं जायचं। दोन समर्थ खंदे आमच्या बाजूला आहेत,
म्हणजे आमची काय मदत जी होईल ती कमी पडली तर ती कुठल्या पद्धतीनं जायचं तेही बघू आणि ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ याची ग्वाही पण तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि असंच लोक दत्तनागरीवर आपल्या सामाजिक संस्थेचा पण या ठिकाणी असावा आणि आपण या दिलेल्या वस्तूचं मी मनपूर्वक या ठिकाणी आम्ही सगळेजण स्वीकार करतोय. धन्यवाद. विशेष करून दिनेश सरनी सरांचं हे करेन, कारण त्यांनी मला ते सुचवलं की असं असं आहे आणि तुम्ही बघा तुमच्या संस्थेतून होतंय का ते. तर आता तुम्हालाही माहिती आहे शहरामध्ये थोडस म्हणजे तसं अडचणच येते. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.